नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले बारी जहागीरदारवाडी येथील वासाळे गावच्या हद्दीवर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे हे अवैधरित्या विषारी दारू विक्री करत आहेत। सदर दारू विक्रीमुळे गावातील अनेक महिलांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत। अनेकांच्या घरातील लोक हे या अवैध दारू पिण्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत। त्याचप्रमाणे हे दारू विक्रेते अल्पवयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील अवैध दारूची विक्री करत आहेत। त्यामुळे देशाच्या भविष्याचा कणा असलेला युवक वर्ग देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। त्याचप्रमाणे बारी जहागीरदारवाडी क्षेत्रात श्री क्षेत्र कळसुबाई देवस्थान असल्याने त्या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते। सदर दारू विक्रेत्यांकडे दारू पिणाऱ्या लोकांची नेहमीच भांडण होत असल्याने त्याचा त्रास गावात येणाऱ्या पर्यटक लोकांवर होऊन पर्यटक व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। तसेच सदर दारू विक्रेते हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना तसेच गावातील महिलांना देखील याचा भयंकर त्रास होत आहे। सदर अवैध दारू विक्रेते सुनील सोमा खादे व दुसरा दारू विक्री गुप्त चालवणारा लालू कसाळ हे अवैधरित्या वासाळे घाटातील बैलदेव मंदिराजवळील सांभरा वस्तीजवळ अवैध दारू विक्री करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील नुकसान होत आहे। सदर निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की बारी जहागीरदारवाडी गावच्या हद्दीवरील अवैध दारू गुप्त चालक सुनील सोमा खादे व लालू कसाळ याच्यावर कायदेशीर कारवाई करून सदर दारू अवैध गुप्ते हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अन्यथा महिलांकडून रास्ता रोको आंदोलन करून सदर अवैध दारूचे गुप्ते उद्ध्वस्त करण्यात येतील, असा इशारा मनसेने दिला आहे। राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे आयुक्त कार्यालयाचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर लेंडे, गणेश खाडे, गुलाब करटुले, लता खाडे, सुनीता खाडे, इंदू खाडे, सुनंदा खाडे यांच्यासह बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।